स्वामी समर्थ महाराज यांचे उपाय व तोडगे. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो, तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते. नंबर 2. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते, तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. नंबर 3. रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात, लिंग, देश इत्यादी नाहीत. रुद्राक्षाचे पवित्र नेहमी राखायचे असते. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून व्रताजवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी. नंबर 4. कोणाकडे आपले पैशाचे काम असल्यास खिशातून 5 लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात. यामुळे पैशाच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते, आर्थिक लाभ होतो. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. नंबर 6. ज्ञानेश्वरी तर स्तोत्राची मंत्राची महाराणी. रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी 12व्या अध्यायाच्या पहिल्या 16 ओव्या वाचाव्या, झेरॉक्स करून घ्याव्या. यश्चाय कुबेराय वैष्णवाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही तापय स्वाहा. उत्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा. हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करावा. नंबर 8. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे 11 पाठ करावेत. अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल. नंबर 9. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे. पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील. नंबर 10. दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वस्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वस्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात. आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही. नंबर 11. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील. नंबर 12. घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती 100% होतच. नंबर 14. ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ, कुंकू अर्पण करून विसर्जित करा. तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र. नंबर 15. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्र्य विना कटकट निघून जाते. नंबर 16. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.
नंबर 17, घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा, त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही. उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठ्यावर काढावे. त्यावर मधोमध सुपारी व 4 बिंदूवर रुपया, हळकुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं, किंवा विड्याच्या पानावर अक्षता, सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवावं. किमान सणासुदीला वा वाढदिवशी वगैरे तरी हे करावे. नंबर 18, उपवास करून शरीर शुद्धी होते. यात्रा करून शरीर बलवान होते. जप करून मानसिक विकास होतो. अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते. धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते. दान केल्याने धनदौलत व राज ऐश्वर्य लाभते. वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते. रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते. रोज ध्यान करून एकाग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.